डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. ते कुठं जायचं असतंय तुम्हाला? परेश पाटलांकडे. ते काय काम असतंय त्यांच्याकडे? या गावात मी बिझनेस सुरू करणार आहे. 2 कंपन्या. अयो काय सांगता तुम्ही? ते मी सोडतोय की तुम्हाला माननीय परेश पाटलांकडे. कसं असते बघा, की जाताना परत तुम्ही कोणाला धडक दिली तर ती गावातले लोक तुम्हाला मारत असतात. बघा तुम्हाला सांगते, या गावातले लोक लई डेंजर असतात. रेंज. चला या. अहो पप्प्यादा, अजून कस काय येणं झाल्या साहेब? काय अडचण झाली ती बी सांगितलं नाही रे. सगळ्यात मोठी अडचण सोडवायची राहिल्या बरं का. कुठली? ते तुम्ही वहिनी साहेबांनी सांगितले का? नाहीतर त्या नाही म्हणायच्या. ती कशाला नाही म्हणत्या? फायदा म्हणलं की टुनुक्कन उडी मारून तयार होत्या. अहो, तसं नाही पप्प्यादा. एक तर त्या राजानं, राणा ना. आणि तेच ते राणानं हा अहो लई कान भरल्यात. आणि तुमच्यावर विश्वास राहिला नाही वहिनी साहेबांचा. काय होणार? तुम्ही साहेबांनी घेऊन जाणार आणि काय सांगायच्या तुम्हाला हाडतोड करून हाकलून द्यायचे आणि तुमच्या आबरूचा डॉल्बी वाजायचा. ए असं कसं डॉल्बी वाजल? वहिनी साहेबांचा काय नियम? उगा रिस्क घेऊ नका. फोन करून काय त्या आयडिया द्या, नाहीतर ऐन टायमाला घोळ घालायच्या त्या. वय वय वय, त्या सर्किटचा काही नियम नाही. अहो वाट कसली बघताय? घुमवा की फोन. करू म्हणतोस? करा. हॅलो. तायडे, एक महत्वाचं काम आहे बघ तुझ्याकडे. तुझं काही काम सांगू नगस राहता. लायकी नाही तुझी. अगं तायडे, तुझा काहीतरी गैरसमज झालाय ग. गैरसमज नाही, उलट पक्की खात्री झाली आता आमची. अगं तुला कसं समजावू ग आता? बरं ते जाऊ दे, तो विश्वास घाल चुलीत. पैसे कमवायचा जबरा चान्स आलाय, घेणार काय? कसले पैसे? तुला कमवायचे की नाही तेवढं सांग. तायडे, समज गैरसमज दोस्ती दुश्मनी हे समज जरा बाजूला ठेव. जबऱ्या पैसा कमवायचा चान्स आलाय, ते कमवूया. सबसे बडा रुपया. कसला चान्स? तो चान्स मी वाड्यावरच घेऊन येतो की. येऊ काय? हे बघ पप्या, ह्यो तुझा शेवटचा चान्स आहे हे ध्यानात ठेव. याच्या पुढं जर काय घोळ घातलास, काय गडबड केलीस की नाही, तर तुझं मात्र काय खरं नाही. ध्यानात ठेवायचं. तायडे, अगं तसं होणार नाही. तू काय काळजी करू नकोस. हा, त्या साहेबाला मी वाड्यावरच घेऊन येतो आणि बसून सविस्तर चर्चा करून ठरवून टाकू की काय. हा, हे थांब थांब, फोन ठेव फोन ठेव फोन ठेव. साहेब आलं साहेब आलं. फोन ठेव. आलो, घेऊन आलो साहेब. अरे इकडे इकडे इकडे. ये पटकन. साहेब आलं साहेब आलं रे. सावका सावका. या साहेब, या 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 साहेब. तू तू इथं कसं काय? ते मी सांगते. ते काय झालं, हे साहेब ते त्यांना पत्ता माहित नव्हता. म्हणलं सोडून येऊ आपण. मी काय म्हणते, हे साहेब कोण म्हणायचे? तुला काय करायचंय? आमचं काम आहे. हा? तू निघ आता, निघ. हे बी खरं आहे म्हणा. आणि तसं बी ते अंजलीबाई रस्त्यात थांबलेत. चला मी जाते. साहेब नमस्कार 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 नमस्कार. ठीक आहे. हे म्हणा पुढे काढ पुढे काढ. गाडी गाडी बी द्या, नवीन गाडी आहे. मस्त गाडी काय मस्त आहे. साहेबांनी मी येते काय? हा आला आला. अजून काढू. काढ काढ काढ. वा साहेब मस्त. या या या, आपलं घर आहे. या या, जरा गरीबाचं घर आहे. या. ते सॉरी बघा, ते जरा उशीरच झाला. चला नाही घ्या. चला. मी कशाला बसलीये मग इथे? कशाला? मी कधीही शब्द न मोडणाऱ्या पैलवान राणाजींची बायको आहे. कधीच शब्द मोडत नाही. पण ते कसला शब्द? चहा? हा मग ते पिऊन सोडा की. घ्या. आपण दोघं चहा पिणार होतो ना? हा ते तुका द्या. ते 2 चहा द्या मस्त पैकी. होय.
चहात दूध कमीच हवं. कडक चहाने कशी तरतरी येते ना. ते वारीवर कावळा बसलेला असते बघ. केला काय झालं पिना चहा. पितायचा तुम्ही प्या. चहा कसा झालाय? एक नंबर एक नंबर बघा. ते इतके वर्ष आले पण चहाची चव काय बदलली नाही बघा. ते असू द्या. ते काय चहा? ते अजून एक मागव काय? नाही नको, हात संपू द्यात. पी. पिताय मस्त होता. एक नंबर. झाला पिऊन. चला निघूया. मी काय म्हणते ते तुम्ही गाडी घेऊन घरी जावा. ते माझं एक काम असते बघा. ते मला कळलं असते बघा. ते काय बरकतनं सांगितलेलं असते मला की तुम्हाला गाडी चालवायला येते म्हणून. चालवणं सोडलंय मी. मग परत सुरू करा की हो. नको. ठीक आहे. ते कधीतरी नंतर सुरू करा. निघायचं. चला. ते पैसे येते बघा. या साहेब या 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 नंदिता गायकवाड, दौलतवाडीच्या सर्वे सर्वा. एकदा का तुमचा प्लॅन यांना पटला की तुमचं काम झालं म्हणून समजा. नमस्कार ताई. नमस्कार. चंदे चहा पाण्याचं बघ जा. नाही नाही नको. नाही असं कसं, तुम्ही आमच्या गावचे पाहुणे हो, चहा पाणी तर घ्यायलाच पाहिजे. नाही नाही, हे बघा मी इथे चहा पाण्याला नाही, मी बिझनेस करायला आलोय. अरे वा, अशी माणसं पाहिजेत या जगात समधी. खाण्यापिण्यापेक्षा कामाशी काम ठेवणारी. होय होय, मी बी कामाशीच काम ठेवतोय आणि त्यासाठी साहेबांनी इथे घेऊन आलोय काम असते म्हणून. हं? असं किती वेळ उभं करायचं त्यासनी. या साहेब या, बसून बोलूया. या या. ये तायडी, ये. या या. या या असं गायकवाडांचा प्रस्ताव आहे. छान छान. या बसा की. तायडी बस. तर साहेब तुमची ऑफर सांगून टाका नंदिता गायकवाडना. तुमच्या गावात मोठी फॅक्टरी टाकायची आहे, त्यासाठी खूप जमीन लागेल आम्हाला. आता तुमच्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, हीच गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कसली फॅक्टरी? 2 प्लांट्स असतील, एक केमिकल्सचा आणि एक बिअरचा. अच्छा, किती जमीन पाहिजे मग? प्लांटसाठी तशी काही खूप जास्त जमीन लागणार नाहीये, पण बिअरसाठी जे धान्य प्रोड्यूस करायचं आहे ते आम्हीच करू. त्यासाठी भरपूर जमीन लागेल आणि दोन्ही प्लांटसाठी भरपूर पाणी लागेल. म्हणजे असं समजा ना की गावची जवळजवळ सगळीच जमीन लागेल. देऊ की, पण मग आम्हाच काय मिळणार? हा, तुम्ही फक्त जमीन मिळवून द्या. 10% पार्टनरशिप देतो तुम्हाला. 300 करोडचा प्लांट आहे, 50 करोडचा टर्नओव्हर आहे आणि साधारणतः 30 करोडचा प्रॉफिट. आता तुमचे 10% म्हटले तर वर्षाला 3 करोड रुपये मिळतील तुम्हाला. वा 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 साहेब, एकदम परफेक्ट प्लॅन आहे तुमचा. हं? तुझं काय म्हणणं आहे तायडे? ताई 30% करा. हा. अख्ख्या गावची जमीन म्हणजे काय कमी नाही. नाही नाही नाही, त्यात आमचा खूप लॉस होईल. हा, अहो साहेब, हे बघा, इतकं सहकार्य करणारं गाव तुम्हाला दुसरं कुठं मिळणार नाही.
जरा होय म्हणून टाका की, काय बरोबर का नाही तारे? बरं बरं, तुमचं बी नाही आमचं बी नाही, 15% करून टाका फायनल. 15%? हा म्हणजे होय ग, ते 4.5 कोटी जरा तुझ्या मनानं कमी होत्या, सगळं मला मान्य आहे. पण साहेब जरा अडचणीत आहेत, तू जरा समजून घे की. हा म्हणजे काय, पुढं मागं प्रॉफिट झाल्यावर साहेबांकडनं आपण वाढवून घेऊ की परत. हा साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तर होय म्हणून टाका की पटकन. ठीक आहे, डन. ताई तू? आमासनी बी मंजूर आहे. बस. आम्हाला फक्त जमिनीचे पेपर्स क्लिअर लागतील. त्याची काय काळजी करू नका, सगळ्या जमिनीचे कागदपत्र ताईच्या ताब्यातच आहे. नाही नाही, तसं नाही. जमीन तुमच्यापैकी कुणाच्या तरी एकाच्या नावे पाहिजे. नाहीतर काय आहे, गावातले लोक एकत्र येऊन नंतर गोंधळ घालतात. नाही नाही, त्याची काय काळजी करू नका तुम्ही, त्याची जिम्मेदारी आम्ही घेतो. सॉरी, जमिनीचे पेपर्स आम्हाला क्लिअर लागतील. नाही, मला कोणत्याही वादात अडकायचं नाही. आणि सगळी जमीन एकाच्या नावावर करायची, ही जबाबदारी कोण घेणार आहे? त्याची काय काळजी करू नका साहेब, ही जबाबदारी पार पाडल असा एकच माणूस आहे, राजा राजगोंडा. अरे हा इकडे. या राणा भाऊजी, हे आमचं राणा भाऊजी आहेत आणि या त्यांच्या मिसेस अंजली गायकवाड या गावच्या सरपंच बाई आहेत. मी याची बायको नाहीये. राणा भाऊजी, तुम्ही बसा. नाही, असू द्या ते. बसा. हे बघा साहेब, तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. हे राणा म्हणजेच राजा, हे आपल्याला जे पाहिजे तेच करून देणार आणि हे जे सांगणार ते अख्खं गाव ऐकणार. याचा अनुभव आम्ही मगाशीच घेतला. तर बघ, मी काय म्हणतो ताई रे, आमचा निर्णय झालाय. ठीक आहे, झाला ना मग तुझा निर्णय. छान हं, छान. साहेब चला, तुमच्या राहण्याची सोय करतो. 2 दिवस थांबा, सगळं पेपर तयार करूया, हे डील फायनल करूनच जावा तुम्ही. हा बरं, यांची आपल्या गेस्ट हाऊस वर सोय करा समधी. करणार की करणार. हा चला साहेब, चल. या जवळच आहे. बट ते नमस्कार करते मी, ते आता भेटतच राहू. अच्छा, ते करताय मी तुमचं काम, टेन्शन घ्यायचं नाही. थँक्यू. चला साहेब, चला या. ते काय म्हणायचंय? वर्षाला 4.5 करोड मिळवायचा प्लॅन आहे. एक नंबर काम केलंय बघ पप्यानं. हा पण आता हितनं पुढं तुझी जिम्मेदारी आहे. हे बघ, या माणसाला आपल्या गावातली अख्खी जमीन पाहिजे. आता गावची निम्मी अधिक जमीन तर आमच्याच ताब्यात आहे, पण ती घाणवट आहे. त्याला नंतर न उगा 1760 दावेदार नगेत. जी काही जमीन असावी ती एकाच माणसाच्या नावावर असावी असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर? मग मी काय करायचं? तू आता काही बी कर, पण गावातल्या समध्यांची जमीन आमच्या नावावर कर. सगळ्यांची? हे बघ, आमचा फायदा व्हावा म्हणून पप्यानं ही लई चांगली ऑफर आणल्या, पण आता ती फायनल करायचं काम तुझं आहे.
यासाठी तुझी जी काही रक्कम असेल ती देतो आम्ही. बघ म्हणजे तुला जमत असेल तर तू कर, नाही तर मग आम्ही पप्याला. नाही नाही नाही, ते मी घेतोय कामाची जिम्मेदारी. राजा राजगोंडा जमिनी मिळवून देतच असते बघा. ज्याच्या हक्काची जमीन आहे ती त्याला मिळवून देणार येणार ना. हा, हे साहेब तुमच्या राहण्याची जागा, सर्किट हाऊस. वा, खूपच छान. आणि बंड्या, साहेबांची सगळी सोय झाली पाहिजे, कुठली गैरसोय होता कामा नये. एक नंबर सोय करतो, तुम्ही काय काळजी करू हा, नका. अजिबात काळजी करू नका. आणि साहेब समजा त्यो नसला, मी इथं नसलो की नाही, हे आमचं जाधव आहेत की, यासनी सांगायचं पाहिजे ते मिळणार. करशील ना? करतोय हा, ते आठ ठेव. आणि ती मोठी उघड खुली साहेबांसाठी. हा, चला साहेब, छान. आत जाऊया. मस्त. नाही नाही नको, छान वाटतं इकडे. हा. बसून बघा कसं वाटतं. फ्रेश एकदम. काय होतंय माहितीये काय, शहरातल्या माणसांनी असं जरा वातावरण जरा मिळत नाही रे. ही झाडं झुडपं पानं विणं, काय साहेब काळजी करायची नाही. हा, तिथं राहा, निवांत हवा पाणी खावा, आपलंच घर समजा. आणि थोड्या दिवसात हे गाव बी तुमचंच होणार आहे. हे आपण म्हणतोय खरं, पण गाववाले जमिनी द्यायला तयार होतील? का नाही होणार? कष्ट न करता आयता पैसा मिळालेला कुणाला नको असतोय. होय, अहो जमिनीत राबण्यापेक्षा इकून पैसा मिळाला तर सगळ्यांना पाहिजेच आहे त्यो. मग तसंच आहे ते. आणि काय माहितीये का साहेब, आपण गावातल्या लोकांनी सांगायचं की आमच्या फॅक्टरीत तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी देतो, असं गाजरत दाखवायचं. नाही नाही, पण तरी सुद्धा एखाद दुसरा कोणीतरी असतोच ना विरोध करणारा. माननीय परेश पाटील इथं असताना विरोध करायची हिंमत नाही कोणाची. पण मला तर वाटतं की गाववाले त्या राणाचंच ऐकतात. नाही म्हणजे डोळ्यांनी पाहिलं ना मी. काय माहितीये का साहेब, हे डोळं आपलं होय कवा कवा धोका देतातच की आपल्याला. आणि ते राणा आहे की नाही, मायापुढे असे चिरकुट आहे, चिरकुट. पण तरीही गाववाले त्याचंच ऐकतात. कमाले नाही. तुम्ही अजून माननीय परेश पाटलाची कमाल बघितलेलं नाही. नक्की काही घोळ करणार नाही ना हा राणा? नाहीतर सगळ्यांचा लीडर बनायचा. नाही 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 साहेब, मी असताना अजिबात काळजी करायची नाही. राणा आपल्या ऐकणाऱ्यातला आहे. हा, पण तरीही जमिनी नावावर करण्याची जबाबदारी नंदिता मॅडमने राणाला का दिली? तुम्ही का नाही घेतलीत? अहो राणा म्हणजे मीच की. राणा माझा माणूस आहे, मी सांगल तेच करणार तो. अहो पप्यादानं शब्द टाकायचा आणि रानानं तू झेलायचा, असं गणित आहे ते. पण काय माहिती का, मी आलो तेव्हा राणा गावकऱ्यांच्या बाजूने माझ्याशी भांडला. मला नुकसान भरपाई द्यायला लावली त्यांना. आणि आता गावकऱ्यांची जमीन हडप करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली आहे. नाही म्हणजे मला एक कळत नाही की हा राणा नक्की कोणाच्या बाजूने, आपल्या बाजूने की गावकऱ्यांच्या? लाडू लाडू, ते लाडू कुठं असते? ते तुम्हाला विचारतोय मी, लाडू कुठं असते? नक्की कोण आहेस तू? आता मी राणा असते ते तुम्हाला पडत नसते. राणाजी नक्की नाहीयेस तू. मग कशाला विचारता? मी तुला तुझं नाव विचारत नाहीये. चांगला आहेस का वाईट? तुम्हाला काय वाटते? मला कधी कधी चांगला वाटतो आणि कधी कधी वाईट. मला नक्की काहीच कळत नाही. मी कधी वाईट वागलंय काय? तू मला जाऊबाईंपासून वाचवलं, पण तू त्यांच्याचसाठी काम करतो. आता हा कोण नवीन शहरातनं माणूस आलाय त्याच्याशी तू भांडलास, पण उद्या जाऊन त्याच्याच सोबत काम करशील. मी काय समजायचं काय? अय्यो, तर हे गोळ असते काय तुमचा? ते तुम्हाला श्रीराम आणि श्रीकृष्णाची गोष्ट माहित असते काय? ते मी सांगते बघा तुम्हाला. श्रीराम म्हणजे एकदम खरेपण आणि श्रीकृष्ण म्हणजे जशात तसं. पण म्हणून काय ते वाईट नसते. पण माणसांच्या चांगल्यासाठी तशी शाळा करून सोडली असते बघा श्रीकृष्णानं. तुम्हाला माहित असते का ही गोष्ट? मग आता सांगा मला, मी कोण असते? श्रीराम का श्रीकृष्ण? हे
उगाच स्वतःची तुलना देवांशी करू नकोस. इल्ल ते अजिबात नाही बघा. पण मी वाईट नसते हे सांगत असते तुम्हाला. तशात तसा वागणार असते मी. चांगल्याशी चांगलं आणि वाईट अशी वाईट. चला की जाते मी. की साहेबाची गाडी घ्यायची आहे बघा मला. येत आहो.